Post-election developments in the Ambarnath Municipal Council suggest that political equations may be evolving beyond the ward-level verdict. The Shiv Sena has emerged as the single largest party with 27 councillors but remains short of the majority required to control the House. The BJP, which has 14 councillors, may gain a strategic advantage as the municipal president, Tejashri Karanjule Patil, has been directly elected by citizens and is assuming office today, 2nd January 2025. The BJP's effective strength could rise to 15 following the formal entry of an independent councillor into the party. Political circles indicate that issue-based support from the Congress and the Nationalist Congress Party may influence the council's functioning, with post-poll arithmetic likely to shape governance in Ambarnath in the coming days. निवडणुका लागलेल्या आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा महापौर बसवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि त्या अनुषंगाने आमचं काम सुद्धा चालू आहे. 100% विकासाला मतदान लोक करतात, ज्याचं आपण पाहतोय. नगरपालिकांचा जो विजय झाला त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी ही एक नंबरची पार्टी म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. लोकांची पहिली पसंती भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच पद्धतीचे निकाल हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. अत्यंत आनंद आहे. एक सुशिक्षित अशी आमची सहकारी तेजश्री करंजुले पाटील हिने आज नगराध्यक्ष पदाचा चार्ज या ठिकाणी घेतलाय. तिच्या संपूर्ण झंझावात आम्ही पाहिलाय आणि जी आम्ही घोषणा केली होती की भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ, आणि अंबरनाथ हे ज्या पद्धतीने शहर वाढतंय त्याच्या नागरी सुविधांसाठी प्राधान्य देत तेजश्री त्या ठिकाणी काम करेल हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. तिच्या सोबत अतिशय प्रगल्भ असे मला वाटतं शहर आघाडी केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळे जे आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांच्या योगदानाने अंबरनाथ एक अतिशय सुंदर आणि लोकांना जसं हवंय त्या पद्धतीचं शहर या ठिकाणी उदयाला येईल. नाही, याच्याबद्दलची माहिती आपल्याला स्थानिक नेते देऊ शकतील, परंतु मी एवढंच सांगेन की जो अजेंडा आमचा होता या अंबरनाथकरांच्या समोर ज्या आम्ही गोष्टी ठेवल्या होत्या, आमच्या सगळ्यांचं शीर्षस्थ नेतृत्व आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्यांनी जे मत किंवा जो विकास या येणाऱ्या दिवसामध्ये अंबरनाथकरांसाठी दाखवलाय तो पूर्ण करण्याची जबाबदारी आता तेजश्री आणि तिच्या सोबतच्या सगळ्या सहकाऱ्यांवर आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तेजश्री अतिशय चांगला असा कार्यकाळ तुझा या ठिकाणी असणार आहे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद तुझ्या सोबत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की अंबरनाथकर ज्यांनी भरभरून विश्वास तुझ्यावरती ठेवला आणि तुला बहुमताने निवडून दिलंय, तूही त्या विश्वासाला सार्थ ठरशील हा मला पूर्ण विश्वास आहे. मला असं म्हणायचंय की आता निवडणुकीचं बिंग जे आहे ते फुंकलं गेलेलं आहे आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या पक्षाचा प्रचार त्या ठिकाणी करतोय. कोण काय म्हणतंय आणि कोण काय नाही म्हणत आहे. या अंबरनाथच्या सभेमध्ये गावदेवी मैदानात तुम्ही पाहिलं की आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की कुणावरती टीका करण्यासाठी मी आलेलो नाहीये. आपण जे काम करतोय तेच लोकांपुढे न्यायचंय आणि आम्ही आमच्या नेत्यांनी दाखवलेल्या पाऊलवाटेवरच चालणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे कोण काय बोलतंय, कोण काय नाही बोलत आहे, कोण काय टीका करतंय याच्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत आणि आम्ही काय केलंय हे अजेंडे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. ताई, आपली टॅगलाईन होती की भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ शहर आणि भयमुक्त अंबरनाथ शहर. आजपासून त्याला सुरुवात झाली. अगदी 100% मला चांगलं आठवतंय. ना खाऊंगी ना खाणे दूंगी आणि ज्याचा उल्लेख केला होता भाषणामध्ये स्वतः सीए, त्याच्यामुळे हिशोब कसे घेतात हे तेजश्रीला शिकवायची गरज नाही. ती तिच्या प्रोफेशनला जे ती शिकली आहे तिच्या पूर्ण शिक्षणाचा उपयोग हा अंबरनाथकरांसाठी होईल, ज्याचा उल्लेखही तिने तिच्या भाषणामध्ये केला. आज तिचा पहिला दिवस आहे. वयाने छोटी आहे, अनुभव तिला नक्कीच येतील. तुमच्या सगळ्यांची सुद्धा साथ ही याच्या पुढे ही तेजश्री सोबत असू द्या हेही मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन. कसं आहे, मला हेच म्हणायचंय की कोण काय म्हणतंय त्याच्याकडे बघू नका. लोकांनी निवडून दिलेले हे सगळे उमेदवार असतात. याच मतदार याद्यांवरती याच संजय राऊतांचे याच उबाठाचे खासदार निवडून आलेले आहेत, ते त्यांनी विसरू नये. जर हे सगळं खोटं असेल तर मग त्यांचे खासदार जे निवडून आले तेही खोटे आणि बोगस म्हणायचे का आपण, हा प्रश्न त्या ठिकाणी येतो. आज इथे आमच्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची
आमची रेखा चौधरी बिनविरोध निवडून आलेले जे नगरसेवक आहे त्यापैकी एक आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ती काम करते. ती कल्याण डोंबिवलीची महिला अध्यक्ष आहे आणि तिच्यासारखे मला वाटतं अजून 10 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेत. फक्त कल्याण डोंबिवली नाही, पनवेलमध्ये सुद्धा निवडून आलेत, विविध ठिकाणी निवडून आलेत, ज्याचे आकडे आता येत आहेत. आणि त्याच्यामुळे हे चांगलं असेल तर मग सगळं व्यवस्था चांगली, आमचं चांगलं होत असेल तर सगळी व्यवस्था चांगली, आणि आमचं वाईट होत असेल तर मग व्यवस्था भ्रष्ट. हे जे काही दुटप्पीपणाचं धोरण आहे हे बरोबर नाही. यांनी सगळे मुद्दे मांडून झालेत, वोट चोरीपासून सगळ्या बोंबा मारून झालेल्या आहेत, परंतु लोकांना खरं काय आहे ते लक्षात आलं. यांचा फेक नरेटिव्ह जो यांनी लोकसभेमध्ये क्रिएट केला होता तो खोटा ठरला. तेही लोकांनी 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभेमध्ये दाखवून दिलं. मला वाटतं यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण कुठे कमी पडतो, तिथे त्यांनी लक्ष देऊन आपला पक्ष कसा वाढेल हे बघितलं पाहिजे, असं मला त्यांना सांगायचं आहे. नाही, अर्थात सगळ्यांचाच वाटा. आणि सगळ्यात महत्वाची गावदेवीची जी सभा झाली, ज्याला स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी संबोधित केलं होतं, ती सभा ही मला वाटतं की या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट असेल. आणि त्या पद्धतीने आम्ही तर सगळे कार्यकर्ते आहोत. मी असेल, कथोरे साहेब आहेत, करंजुले साहेब असतील, अभिजित असेल, विश्वजित असेल, इथे असलेले सगळेजण. परंतु ती जी सभा झाली ती सभा अत्यंत टर्निंग पॉईंट ठरली अंबरनाथची. अंबरनाथला काय देणार आहोत आम्ही आणि अंबरनाथची खऱ्या अर्थाने एक ब्लू प्रिंट काय असणार आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी मांडली. आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या दिवसात या अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम होतं. बघा, मी याच्यावरती एकच सांगेन, मुंबई महानगरपालिकेचा जो महापौर असेल तो महायुतीचा असेल, तो हिंदू असेल, हे आमच्या नेत्यांनीही सांगितलंय, तेच आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगतोय. आणि त्यामुळे आता लोकांच्या समोर आम्ही आमचा अजेंडा घेऊन जातोय. दिवस फार कमी राहिलेत. आज 2 तारीख आहे, 16 तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. धन्यवाद. खूप सुंदर वाटतंय आणि आज खऱ्या अर्थाने खुर्चीवर बसल्यानंतर जबाबदारीची जाणीव झालेली आहे. आणि अंबरनाथकरांचं सगळ्यांचे मी पहिले आभार व्यक्त करते की इतक्या मोठी जबाबदारी दिली आहे माझ्यावर, जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही ही मी तुम्हाला आज वचन देते आहे. आणि हे सांगायचं आहे की माझ्या मागे पूर्ण सगळे अंबरनाथकर आहेतच, त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे आमदार किसनजी कथोरे साहेब, चित्राताई वाघ, या त्यांचं सगळ्यांचं पाठबळ, आमचे सहकारी प्रदीप पाटील साहेब, तसेच सदामामा, ह्या सगळ्यांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळे आता विकासाचं काम आणि जो आमचं मिशन आहे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अंबरनाथ बनवायचं, ह्या वाटचालीला आम्ही सुरुवात केलेली आहे. तुम्ही आपल्या भाषणात ह्याच्या आधी जे झालं तेच मी म्हणेन की झालेल्या गोष्टी तशा परत घडून द्यायच्या नाहीत आम्हाला. आणि जे काम चांगल्या प्रतीचं झालं, दर्जा झालं, तर ते टिकून राहील. आणि आम्हाला तेच आहे की शाश्वत विकास करायचा आहे, नुसतं विकास नाही तर शाश्वत विकास, जेणेकरून तो दीर्घकाळ टिकेल. म्हणून आम्हाला दर्जेदार काम अपेक्षित आहे. तुमच्या बॅनर मी नेहमी सांगते तर कुटुंब प्रमुख आपला जर स्ट्रिक्ट असेल आणि न खाणारा असेल तर खालचे जे कुटुंबाचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यावर थोडा तरी परिणाम होतोच. आणि मग 100% भ्रष्टाचार एका दिवसात शक्य नाही, पण हळूहळू का होईना हा आम्ही संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आज भारतीय जनता पक्ष आम्ही सगळे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहोत. आणि जे आमचं मिशन आहे भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त अंबरनाथ करण्याचं आणि विकसित अंबरनाथ करण्याचं, त्या मुद्द्यावरच घेऊन आम्ही सगळे एकत्र आले आहोत आणि त्याच्या प्रकारचंच आम्हाला काम करणार आहोत. काही भाषणात जे काय असेल ते डिस्कशन केलं जाईल आणि त्यांच्या डिस्कशनमधून, नक्की कसं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट डिस्कस करतो त्याच्यानंतर सोल्युशन मिळतं. तर तसंच मी सांगेन की ह्या विषयावर मी डिस्कशन करूनच मी बोलणार.